चालले आहे ऑफिसला. ऑन द वे आहे. आज मी घरातनं लवकर निघाली. एकच रिझन आहे त्याचं, ट्रेन. ठीक आहे, ज्या दिवशी मला उशीर होतो त्या दिवशी ट्रेन दिवसातून 4 वेळा त्या एका लाईनवरती थांबते, 4 वेळा. आणि ज्या दिवशी मी घरातून लवकर निघते त्या दिवशी ती ट्रेन अजिबात कुठे थांबत नाही. म्हणजे काय हे मला काहीच कळत नाही आहे. ती ट्रेन माझ्याबरोबर होता म्हणून असं वाटते की पिछले जाम का कोई हमारा दुश्मनी का रिश्ता है. आय नो भरपूर लेन जोक मारलं, पण काय करू, जाऊ दे. चला, तुम्हाला की काय काय मुलीला एकदम छान ड्रेसिंग आहे माझं माहिती, मला माहिती आहे. पण अपार्ट फ्रॉम मला ना खूप आवडतं असं मुली असं चांगला ड्रेस करतात किंवा स्वतःला असं नीट करतात, ग्रूम करतात, चांगला मेकअप वापरतात. इट्स नॉट अबाउट मेकअप ओनली, स्वतःला चांगलं ठेवतात. पण ना आपण कधी कधी ना कोणाला असं सांगत नाही समोर की अरे बाबा असं चांगले दिसतात. रिझन लोक खूप वेगळा अर्थ काढतात कधी कधी. अरे हे नक्की म्हणजे असं आहे ना, प्रत्येकाच्या मनात हेच झालं आहे की बोलते म्हणजे मी नक्की चांगली दिसते की नाही दिसते, ते एकदा कॉम्प्लिमेंट म्हणून घेते. पण नाही ना, 4 तास त्याच्यावरती विचार करत राहते मी खरंच चांगली दिसते का तुम्ही अशीच मला कॉम्प्लिमेंट दिली. आपल्याकडे हे फार कमी आहे. तसं बाहेरच्या देशांमध्ये ना लोक कॉम्प्लिमेंट दिला थँक्यू म्हणतात आणि त्यांना कळतं खरंच जेन्युइनली कॉम्प्लिमेंट दिली. पण आपल्या इकडे तसं अजून चालू नाही केलं पाहिजे, पण आपण चालू केलं पाहिजे. अजून नाही आहे, पण आपण खरंच ही गोष्ट अशी चालू केली पाहिजे. कधी एखाद्या मुलीने खरंच एखादा चांगला ड्रेस घातला किंवा स्वतःला एकदम छान असे कॅरी केलं ते सांगितलं पाहिजे, गर्ल यू लुक बेस्ट. ठीक आहे. आणि मुलींना अप्रिशिएट करा. असं काही नाही, काही काही मुलं पण चांगले कपडे घालतात पण त्याचा वेगळाच अर्थ काढतील. ते त्यापेक्षा तुम्ही जी पण मुलगी तुम्हाला चांगली दिसेल, जिने असं छान स्वतःला कॅरी केलं आहे, इट्स नॉट अबाउट मेकअप अँड चांगले कपडे, एकदम असं कॉन्फिडेंटली कॅरी करणं, असं चेहऱ्यावरती एक आत्मविश्वास झळकणं, ह्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत माहिती आहे तुम्हाला. तर खरंच कधी नेक्स्ट टाईम कधी कोणती मुलगी दिसली ती खूप कॉन्फिडंट आहे, साधा ड्रेस आहे पण असं तो एक बोलतात ना एक रुबाब असतो. ठीक आहे, तर तो तुम्हाला कधी अशी कोणती मुलगी दिसली तर प्लीज तिला कॉम्प्लिमेंट करा. आजच्या दिवसासाठी एवढंच. ऑफिसमधून निघताना तुमच्याशी बोलते. आणि मी टिफिन सिरीज चालू केली होती पण मला ना झोपच होत नाही आहे माझी. आणि आज तसाही माझा उपवास आहे, म्हटलं आराम करूया. मी काय उठलेच नाही आहे आज, म्हणजे आज मस्त मी आरामात प्लीज करत असलं आणि आवरून आली ऑफिसला. चला भेटूया आता संध्याकाळी. हॅलो पीपल, निघाली आहे ऑफिसमधनं. ठीक आहे. एक सकाळी ना एक गोष्ट ऑब्झर्व केली, कळत नव्हतं सांगू की नको सांगू, कारण जर त्या मुलीने ऐकलं की मी गोष्ट सांगते तर तिला खूप वाईट पण वाटू शकतं, हसू पण शकते, काही असू शकतं. सकाळी ना ते फोनवर कोणाशी तरी भांडत होती, माहीत नाही पण घरातलंच कोणतरी असावं. भांडत होती. मी सांगते तुला कळत नाही का, गोष्टी समजत नाही आहे का, बावळट आहे का. तुम्ही जेव्हा ट्रेनने ट्रॅव्हल करता ना तेव्हा ना तुम्हाला अशा रोज वेगळ्या गोष्टी ऐकायला भेटतात. कधी खूप इमोशनल असतात, कधी फनी असतात, कधी तर काय काय असतात. तर ती ना अशी ओढत होती, तर त्याच्यावरनं मी अंदाज बांधला की घरातलाच कोणाची असेल. कारण का थोडंसं असं आपल्याला कळतं ना की फ्रेंड्सबरोबर बोलताना गोष्टी मी तुला समजावते, तुला कळत नाही का, ठरवलं ऐकायचंच नाही माझं, असं असं कळत होती. तर म्हणजे ती रागवत होती, तिला रडायला येत होतं, तिला ना तिचे खूप सारे इमोशन्स असले होते, तिला कळत नव्हतं कसं व्यक्त व्हावं. ठीक आहे. तर होतं आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात असा एक पॉईंट येतो की आपण रागवतो, त्याच वेळेला रडतो, खूप हेल्पलेस फील होतं अशा वेळेस. ठीक आहे. तसंच आज तिथं झालं होतं वाटतं. पण ना हे ठीक आहे की तुम्ही बोलून ते इमोशन प्लीज बाहेर तरी काढतात. नाहीतर काही काही लोक असतात ना जे खूप असं मनात दाबून ठेवतात आणि नंतर ना मग त्यांना डिप्रेशन आणि ह्या अशा सगळ्या गोष्टी मग त्या सामोरे जातात त्या गोष्टींना. ठीक आहे. आपल्याला खूप वाटतं की नाही बाबा माणसं चांगली आहेत, खुश आहेत, तर त्यांना असं काही वाटत नसेल, पण खरंच असं आहे का? कारण का खूप वेळा ना जीवावरून चांगली दिसणारी माणसं असतात ना तीच खूप अशी लोनली वाटतात. मी ना मागे
असं 2-3 प्लॅटफॉर्म आहेत ऑनलाईन ज्याच्यावरती ना खूप साऱ्या स्टोरीज येतात प्रत्येकाच्या. तर ना एका मुलीची स्टोरी आली होती की तिचा भाऊ ना खूप खुश दिसत होता. ठीक आहे, तो खूप खुश असायचा असं, आणि नंतर कळतं की 2 दिवसांनी त्याने सुसाईड केलं. म्हणजे आपण एवढे कम्फर्टेबल नाही आहोत की आपण आपले इमोशन्स कोणत्या जवळच्या व्यक्तीबरोबर शेअर करू शकतो. तो खुश होता, माहीत आहे त्याचा काय प्रॉब्लेम होता, पण त्याने सुसाईड केलं होतं. ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, तर तुम्ही प्लीज तुमच्या जवळच्या व्यक्तीबरोबर बोला, भांडा आणि सॉल्व्ह करा, पण बोला. ठीक आहे, एवढंच मला बोलायचं होतं. कारण का सकाळी तिला बघून मला त्या गोष्टी आठवल्या, म्हणून म्हटलं की मी ही संध्याकाळी सांगेल. कारण का सकाळी मी खूप घाईघाईत ऑफिसला गेली, कारण का मला लेट व्हायचं नव्हतं. ओके, सो या दॅट्स द स्टोरी फॉर टुडे. तर मी ना असं सांगत जाईन, असं म्हणजे असं ट्रेनमध्ये असं मला काहीतरी वेगळं दिसलं तर मी तेव्हा तुम्हाला सांगत जाईन की अरे बाबा आज मला हे दिसलं. कधी कधी माझी जागेवरनं पण माझे होतात, ते आपण सांगत जाईन. हां, जागेवरनं भांडायचं ठरलं. काल मी ट्रेनमध्ये बसली होती मी काहीतरी पाहत होती माझ्या मोबाईलमध्ये. माझ्या बाजूची ना असं मला असं हे करतो, म्हणजे असं ते ना असे हात रटतात ना तसे करत होती. मी तिला बोलणार ते बाई मी तुझ्या घरात नाही आली आहे बसायला. ठीक आहे, ज्या हिशोबाने तुम्हाला ढकलतीयस मी तुझ्या घरात नाही आले. मी ट्रेनमध्ये बसली आहे आणि त्या ट्रेनच्या सीटमध्ये पण तुला किती जागा हवी आहे. काही लोक खरंच समजून नाही घेत आणि काही लोक खरंच चांगले समजून घेतात. तर मेक शुअर की ट्रेनमध्ये तुम्हाला कोण पण दिसत असेल तर ॲटलिस्ट त्यांना बसायला जागा द्या. नसेल तर कुचकेपणा तरी करू नका. ओके, आता मी घरी चालली. आतासाठी एवढंच, घरी जाऊन व्हिडिओ कंटिन्यू करेन.